कायद्याची लढाई कायद्याने लढा. कायद्याची लढाई कोल्हापुरी चप्पलीने लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोपं आहे, ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल. यावर बोला की कारखान्यामध्ये 98 कोटी ज्या कंपन्यांमधून आल्या त्या कंपन्या कुठे आहेत. त्या कंपन्यांनी ऑल द वे कलकत्त्यामधून सेनापती घोरपडेंच्या कारखान्यामध्ये कशी काय इन्व्हेस्टमेंट केली यावर तुम्ही बोला ना. त्यावर तुम्ही बोलतच नाही आहात. आणि त्यामुळे आज मला मुश्रीफ साहेबांना एक आवाहन करायचं आहे की पॅनिक होऊन काही होत नसतं, शांत डोक्याने काम करायचं असतं. आता तुम्ही आरोप करताय की कोल्हापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातून आम्ही भुईसपाट झालो, कोल्हापूर जिल्ह्यातून भुईसपाट झालो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूर येत नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार होते. ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आता 8 आमदार झाले. मुश्रीफ साहेब, सोलापूर जिल्ह्याचे दोन्ही खासदार हे BJPचे, कोल्हापूर जिल्ह्याचे त्यावेळेला युती होती, दोन्ही खासदार युतीचे. सातारा जिल्ह्यामध्ये 0 होतं BJP, 2 आमदार BJPचे. पुणे महानगरपालिका BJPची, पिंपरी चिंचवड महानगरपालिका BJPची, सोलापूर जिल्हा परिषद BJP, सांगली जिल्हा परिषद BJP. सांगली महानगरपालिकेमध्ये महापौर दगाफटक्याने गेला, परंतु स्थायी समिती पुन्हा एकदा परवा महापौर गेल्यानंतरही, आणि स्थायी समिती म्हणजे महानगरपालिका असते, तिजोरी केली त्याच्याकडे असते, ती स्थायी समिती पुन्हा BJPकडे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ZP आमच्याकडेच होती, पण हे तीन पक्ष नावाचं 56ला मुख्यमंत्री, 54ला उपमुख्यमंत्री आणि 44ला महसूल मंत्री आहे ना, त्याच्यातून कोल्हापूर जिल्ह्याची ZP गेली. आणि 14ला तुमचे 2 आणि काँग्रेसचा आवळा 0 होता. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे 10 पैकी 8 आमदार होते. मुस्लिम माशे आहे. त्यामुळे राजकारणामध्ये कोणी इंदिरा गांधींनी सुद्धा शेकी फिरवायची नसते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून धुवा झाल्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यातून धुवा झाल्यामुळे, चंद्रकांत पाटील राज्याध्यक्ष असल्यामुळे त्याला हा पर्याय नाही माझ्यावर आरोप करून. आता हे मी परवाच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं आहे की हसन मुश्रीफ साहेबांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ते कसेही असले तरी माझे मित्र आहेत, आणि त्यांच्या झोपेला एक गोळी न घेता माझं नाव पुरणार असेल तर त्यांच्या एका गोळीचे पैसे वाचवणं हे मित्र या नात्याने माझी जबाबदारी आहे. त्यामुळे माझं नाव घ्यायला त्यांना पूर्ण परवानगी आहे. माझ्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा करायला परवानगी आहे. ते काय PWD आणि 30,000 कोटीची कामं म्हणतात, त्या सगळ्याला परवानगी आहे. त्याही बाबतीत मी म्हटलं आहे की जर हॅममध्ये भ्रष्टाचार होता तर गेले 18-19 महिने काय करत होता, झोपा काढत होतात. तर हॅमचे सगळे रस्ते पूर्ण झाले, त्याची उद्घाटनं तुम्ही करताय. म्हणजे योजना माझी. नितीनजीने मला असं म्हटलं की दादा हॅम सक्सेस होत नाही. नितीनजी म्हटलं की माझ्याला सोडा तुम्ही, गर्व सांगत नाही, पण जागतिक स्तरावर मी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस केल्या आणि एकेका टेंडरला 10 जणांनी भरल्यानंतर अतिशय चांगल्या कॉन्ट्रॅक्टरना कामं मिळाली, कामं सुरू झाली, पूर्ण झाली. पण काढायचं ना, तुम्हाला काढा ना. उगाचच आपण जे म्हणतो तो गरजेल तो पडेल काय, तर कशासाठी गरजताय. 100 कोटी, 50 कोटी, अब्रुनुकसानी जावे, PWD, हॅम, सगळ्याला तुम्हाला परवानगी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं नाव रोज घ्यायला, की जे नाव घेतल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते, तुमची तब्येत सध्या बरी नाही, त्याला माझी परवानगी आहे. माझा एकच मुद्दा आहे, तो असा आहे, कायद्याची लढाई कायद्याने लढा. कायद्याची लढाई लढताना गुद्द्यावर येऊ नका. खासदार भावना गवळींवर सुद्धा आरोप केले किरीट सोमय्यांनी, आणि भेट द्यायला गेले तर तिथल्या कार्यकर्त्यांनी काही दगडफेक वगैरे केली, पण त्यांच्यावर बंदीची ऑर्डर निघाली नाही. अनिल परबांच्या PAच्या प्रॉपर्ट्या पाहिला, ते सांगली जिल्ह्यात गेले, मग ते पुण्यात आले, ते अनेक ठिकाणी गेले, पण त्याच्यावर बंदीची ऑर्डर निघाली नाही. ही जी हुकुमशाही चाललेली आहे की कसे येता बघू, कोल्हापुरी पायतान दाखवतो, अरे कशासाठी हे चाललं आहे. तुम्ही ईडीला उत्तर द्या की ह्या सगळ्या 98 कोटीच्या फेक एंट्री कुठून आल्या. त्याची अजूनही बॅलन्स शीटला देणे नावाची अमाऊंट कशी काय दिसते आहे, ती कशी काय दिली जाणार आहे. गडिंग्लज कारखान्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असं म्हटलं आज की ही बातमी चुकीची आहे, ती बातमी अडचण नाही ना. आजही गडिंग्लज म्हणजे ज्याला नलावड्यांचा कारखाना म्हणतात त्या कारखान्याच्या बाबतीत
किरीट सोमय्यांनी जी माहिती दिली ती माहिती चुकीची आहे असं तुम्ही सांगा. इन्कम टॅक्सची दाढ पडली, हजारो लोक घराच्या बाहेर कागद आणून बसवले, इन्कम टॅक्सच्या ऑफिसरना कागद घेऊन पुण्याला पळून यावं लागलं. आता किरीट सोमय्या येणार, 25,000 लोक येणार, 30,000 लोक येणार. कायद्याची लढाई कायद्याने लढा. फार मोठे पत्रकार पुण्याच्या बाहेरून भेटायला आले होते. ते मला म्हणाले की आमच्या रिसर्च डिपार्टमेंटकडे सगळेच जण बोलतात ते सेव्ह असतं, तुमचं मात्र आम्ही खूप काळजीपूर्वक सेव्ह करतो. मला वारंवार सरकार आल्या आल्या तुम्ही एक वाक्य म्हटलेलं सेव्ह केलेलं वारंवार बघून ऐकावं असं वाटतं. ते वाक्य असं होतं की माननीय उद्धवजी, गृहमंत्रीपद किमान राष्ट्रवादीकडे देऊ नका, हे माझं वाक्य होतं. हे तुमच्या घराला कॅमेरे लावतील. त्यामुळे जो सगळा चालला आहे ना पैशाचा नाच, तो सगळा जो आहे तो गृह खात्याच्या माध्यमातून प्रामुख्याने चालला आहे. मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तुमचं हे सगळं पत्रकार म्हणून कार्ड बाजूला ठेवा आणि 4 पोलीस अधिकाऱ्यांना भेटा नव्याने आलेला आणि त्यांना म्हणा की आजूबाजूला बघून कोणी नाही आहे तर सांगा. तर ते सांगतील काय रेट चाललेला आहे तो झाला व्यवहार. पण बाकी जे चाललं आहे ना आता हे काय, हे कशाचं लक्षण आहे? हां, म्हणजे राणेंच्या वेळेलासुद्धा महाडला ते एखादं स्टेटमेंट करतात. नाशिकला केस दाखल होते, नाशिकचे पोलीस फौजफाटा घेऊन निघाले. रत्नागिरी, संगमेश्वर, महाड 2 मिनिटात जामीन झाला. गेल्या 19-20 महिन्यामध्ये कोर्टामध्ये फटके खाण्याची सरकारला सवय झाली. नाही, विशेषतः आत्ता कालच्या घटनेमध्ये उद्धवजींचं किंवा शिवसेनेचं काय म्हणणं आहे की आम्हाला माहितीच नव्हतं. त्यामुळे हे सगळं गृह खातं कामाला लावून चाललेले विषय आहेत. माझं असं म्हणणं आहे की आता मंत्रिमंडळामध्ये जर 1/4 मंत्री असे झाले की ज्याच्यामधले मेजर तर राष्ट्रपतीचेच आहेत. आणि त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी पहिला आरोप त्यांनी केला त्याच्यातूनच ते अजून सावरायचे आहेत. त्याची अजून त्यांनी उत्तर दिली नाही. 2700 पाणी निवेदन दिलेलं आहे. दुसऱ्या आरोपाच्या बाबतीमध्ये काही संदर्भ चुकले असतील तर त्यावर ते बोलत आहेत. मूळ गाभ्यावर बोला ना, की त्याही कारखान्यामध्ये पैसे कुठून आले, त्या कंपन्या कुठल्या, याच्यावर बोला. तिसरा आरोप तो खूपच मोठा आहे. तो पुढच्या आठवड्यात किरीट सोमय्या ओपन करणार आहेत. त्यामुळे माझ्या अंबाबाईला साकडं आहे की बा हे आरोप बिरूप कळले, पण मुश्रीफांची तब्येत ठणठणीत झाली पाहिजे. त्यांनी विचलित होता कामा नये, त्यांनी पॅनिक होता कामा नये, पॅनिक होऊन काहीतरी ॲक्शन घेता कामा नये. त्या ॲक्शनमधून हजारो लोक रस्त्यावर उतरायची, दगडं मारायची. मला सांगा की कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरला आणि SP ला मला प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे, तर तुम्ही काय करणार? तुम्ही त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांना घरी पाठवणार? तुम्ही काय करता? तुम्ही फोर्सनं त्यांच्या जीवाला धोका आहे तर झेड सिक्युरिटी आहे त्यांना, आणि त्यांच्या जीवाला धोका आहे रिपोर्ट झेड सिक्युरिटी ज्यांनी दिली त्या केंद्रीय गृहमंत्रालयाला तुम्ही कळवलं का? तर नाही कळवलं तुम्ही. शेवटचा मुद्दा तो म्हणजे असं की अनेकांना असं वाटतं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच आमदार सापडत आहेत वगैरे वगैरे. 2 काँग्रेसची नावं आलेत. 2 दिवसात त्यांचेही विषय समोर येतील. ह्या सरकारमध्ये पैसे खाण्याव्यतिरिक्त कोणालाच काही कळत नाही. पैसे खाताना सुद्धा म्हणजे दरोडा घालतात ना, ते कौशल्य वापरतात ना, त्यामुळे खूप काळ सापडत नाही. ते पैसे खाण्याचं सुद्धा स्किल यांच्याकडे नाही. आणि त्यामुळे एखादी गोष्ट करायची असेल तर ती कशी वेलप्रूफ करायची ही कोर्टात चॅलेंज होणार आहे, कोर्ट हाणणार आहे, याची कोणाला काळजी नाही. आणि बेभरोसे हे सरकार चाललेलं आहे. मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पत्रकारांना आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला, मी कुठलीही ॲम्बिशन नसणारा सामाजिक कार्यकर्ता आहे. मी आता चिंतित आहे की सगळ्या सिस्टीम्स गेल्या 19 महिन्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट, अरे तुमचे कमिशनरच बेपत्ता आहेत, तुमचे डझनभर अधिकारी जेलमध्ये आहेत. ज्या मुंबई पोलिसांबद्दल सगळ्या जगामध्ये वाह व्हायची, सगळ्या सिस्टीम तुम्ही मोडल्या. महसूल खात्यामध्ये सगळ्या आदिवासींच्या फाईल तुम्ही क्लिअर केल्या, की ज्या आदिवासींच्या फाईल पूर्ण 5 वर्षामध्ये आणि शेवटच्या 3 वर्षामध्ये माझ्याकडे महसूलानंतर एका फाईलीला मी हात लावला नव्हता. आदिवासी लँड ही नॉन आदिवासी माणसाला घेता येणार नाही. 500 फाईली होत्या तर तुम्ही साफ केल्या. वा, मोठी एफिशियन्सी दाखवता तुम्ही. त्यामुळे सिस्टीम सगळ्या मोडण्याचं काम चाललं आहे. जे सिस्टीम मोडताना जी एक जे कॉर्डिनेशन पाहिजे, परिणाम काय होतील याची काळजी केली पाहिजे. जसं आता कालचंच उदाहरण आहे ना, की तुम्ही कसं काय एका भारतीय नागरिकाला झेड सिक्युरिटी असणाऱ्याला
माजी खासदाराला कसं काय रोखू शकता? मुंबईमध्ये गणपतीला जायचं नाही, घराच्या बाहेर पडायचं नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा मामला, तुम्ही त्यांना येऊ देत येऊ देत येऊ देत येऊ देत येऊ देत जयसिंगपूरपर्यंत येऊ द्यायला पाहिजे. म्हणजे डोकंच नाही. ते आता रात्रीची वेळ आहे, महालक्ष्मी सकाळी येणार आहे, रात्रभर झोपणार का इथे पतारी टाकून का चपला टाकून? पण मी नाही विचारलं. त्यामुळे कायद्याची लढाई कायद्याने लढा. ईडीची नोटीस निघेल, कारण तिथे त्याच्यावर म्हणजे किंवा ईडी हे चालवतात. कारण ह्यांनी ॲडव्हान्समध्ये सांगितलं. आता माझी हुशारी आहे, माझं व्हिजन आहे, तर मला कळतं की ह्या स्टेप्स आहेत. आता काय होईल? आता नोटीस निघेल. नोटीस कशाने निघेल की तुम्ही तुमची माहिती द्या ना, त्या मार्गाने चला, वकील लावा, मग एका क्षणाला अनिल देशमुखांसारखे गायब व्हा. अशा स्टेप्स असतात त्याच्यात. ईडीची इन्क्वायरी, माहिती देणं माहिती देणं माहिती देणं, मग गायब होणं, जावई बायको मुलांसहित गायब होणं. तर त्या मी त्यांना, माझे ते मित्र आहेत, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करतो आहे की तुमच्या 25-30 हजार लोकांनी आमच्या किरीट सोमयावर दगड जरी फेकला तर तुम्हाला खूप महागात पडेल. तर तो मार्ग नाही आहे. चांगला वकील लावणं, त्या कंपन्या शोधणं की ज्या अस्तित्वात नाही आहेत. मी आत्ता सांगतो, त्या कंपन्यांचं मूळ पुण्यात आहे. केव्हा तरी ये मिळतं ते सांगतो, आणि ते ईडीवाले ओपन करतील. तर तो मार्ग आहे, हा मार्ग आहे. आज त्यांनी जो दुसरा घोटाळा म्हणतात त्याला, तर त्यांनी आज आरोप केला, तो तर इतका बिनबुडाचा, इतका खोटा. मला वाटते की किरीट सोमय्यांची CAची पदवी मी मागच्या वेळा सांगितलं होतं, ही खरीच पदवी आहे का काय, मला एक शंका आहे. मला अनेकांनी जाणकारांनी सांगितलं. कारण आजचा जो त्यांनी आरोप केलेला आहे तो इतका खोटा आहे. त्यांनी अजूनही अभ्यास करावा. मला त्यांना एकदा सांगायचं आहे की एकदा मी तुमच्याकडे CA पाठवतो, आणि जे 2 माझ्यावर आरोप केले आहेत ते जर तुमच्या लक्षात आले तर लक्षात येईल की हसन मुश्रीफ हा कसा माणूस आहे. तुम्हाला एकच मला सांगायचं आहे की त्यांनी माझी राजकीय, मला भारतीय जनता पक्षाचे अनेक माझे मित्र आहेत ते सांगतायत की आम्ही सांगत होतो की तू हसन मुश्रीफला काढू नकोस, कारण हसन मुश्रीफ हा तसा माणूस नाही. हा समाजाशी जोडला गेलेला, गोरगरीब सर्वसामान्य दीनदर्जाची सेवा करून वर आलेला आहे. आणि जी संधी मला मिळाली त्यामध्ये गरीब आणि सामान्य माणूस, आणि त्यामुळे लाखो लोक हे माझे जे जुळले गेले आहेत, जीवाभावाचे आहेत, आणि जीवाला जीव देणारे कार्यकर्ते तयार झालेले आहेत. आता त्याने आज जो आरोप केला तर त्याच्याबद्दल तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. आता आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचा 100 कोटीचा घोटाळा, असं त्याने आज आरोप पहिला केला. त्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा माझ्या जावयाचा सुतराम संबंध नाही. कारण मी 2 तास घेतली होती त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर. तर काय आरोप करतात मला माहिती नव्हतं. मी आत्ताच ते वेबसाईटवरनं काढले, त्याची कागद तुम्हाला देतो. त्यात काही माझ्या जावयाचा संबंध नाही. ब्रिक्स इंडिया कंपनी ही फक्त 44 लाख शेअर कॅपिटलची आहे, आणि SU कंपनी आहे ती काहीतरी शेल कंपनी म्हणून सांगितलं. ही शेल कंपनी नाही, ही महाराष्ट्राची कंपनी आहे. त्याचंही 1 लाख शेअर कॅपिटल आहे. 100 कोटीचा घोटाळा होईल कसा, हा एक प्रश्न. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हा निविदा काढलेली नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं या कारखान्याला कर्ज नव्हतं. 2012-13 साली हा कारखाना शासनाने ब्रिक्स फॅसिलिटीजला चालवायला दिलेला होता 10 वर्षाच्या सहयोगी तत्वावर, की जे शासनाचा धोरण होतं सहयोगी तत्वावर त्याला घेतला होता. परंतु ही कंपनी 2020ला, तेव्हा तर 2020ला दिली. ग्रामविकास खात्याचा मंत्री, किती खोटं बोलायचं, अभ्यास तरी केला पाहिजे. मूर्खपणाचा कळस आहे. 2020ला ही कंपनी सोडली त्या कंपनीनं, कारण 2 वर्ष आधीच 10 वर्षासाठी घेतला होता 43 कोटीला. मी सगळी माहिती काढली. 2 वर्ष तोटा फार वाढत होता, बँकेची कर्ज वाढत होती, पण तो कारखाना त्यांनी सोडला. कारखाना सोडल्याची ऑर्डर माझ्याकडे आहे. हायकोर्टमध्ये ती कंपनी गेली होती, संस्था, त्यांच्यात वाद चालू होता, त्याची हायकोर्टची ऑर्डर माझ्याकडे आहे. म्हणजे 2020ला कारखाना घेतलेला नाही. 2012-13ला ह्या कंपनीनं 10 वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या परवानगीनं सहयोगी तत्वावर घेतलेला होता. 2 वर्ष आधी फार मोठा त्याला तोटा येत होता, बँकेची कर्ज वाढत होती, म्हणून 2 वर्ष आधीच नुकसान सोसून त्यांनी कारखाना त्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या ताब्यात दिलेला आहे. आज ती संचालक मंडळ कारखाना चालवतोय. आणि मी त्या मतदारसंघाचा आमदार होतो. मला माहिती होतं की त्यावेळेला त्या कारखान्याच्या कामगारांचे 18 महिने पगार थकलेले होते. तिथल्या कामगारांच्या बायका ह्या मजुरीला जात होत्या. म्हणून आमदार म्हणून
मीच पुढाकार त्या सहयोगी तत्वावर चालण्यासाठी घेतलेला होता. त्या कंपनीशी माझा सुतराम संबंध नाही. काय खुलासा केला होता की बाबा ही इन्कम टॅक्स धाड गाठलेली आहे, सगळी कागदपत्र त्यांनी आमची जप्त केलेली आहेत, आमच्या कुटुंबियाचा कुठेही म्हणजे ह्याच्यामध्ये संबंध आलेला नाही आणि जी आहेत ती आम्ही उत्तर त्याला दिलेली आहेत. आता त्याबद्दल ते ईडीकडे जात आहेत, ह्याच्याकडे जात आहेत. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही एकदा सगळीकडे दिलाय ना, त्या संस्था तपासणी करतील की तुम्ही जाऊन पर्यटन करायला कशाला जाता त्या तिथं जाऊन, म्हणजे उद्देश काय आणि हा अधिकार कोणी दिला? तुरुंगात टाकणार, घोटाळेबाज. मला वाटतं ह्याच आक्षेपावर मी हायकोर्टात जाणार आहे हे वाक्य त्यांना बंद करण्यासाठी. ही न्यायाधीश झाली काय? हे कोण आहेत? तक्रार करायला, तुम्हाला तक्रार करण्याचं कारण तुम्हाला एजंट म्हणून नेमल्यानंतर सुपारी दिल्यानंतर तुम्ही काम करा ना. तुम्ही घोटाळेबाज, तुरुंगात पाठवणार अशी बदनामीकारी वक्तव्य कशी करता? तुम्ही न्यायाधीश झाला काय? त्या चौकशी करणाऱ्या कंपन्या चौकशी करू देत ना काय करायचं ते. आणि पूर्णपणानं, कारण मी 17 वर्ष मंत्री आहे आणि 3 वर्षानं 20 वर्ष होणार आहेत. महाविकास विकास आघाडी आणि पुढे 10 वर्ष जाणार आहे. मला पुन्हा निवडून आलं की मला 30 वर्ष होतील मंत्रिपदाला. एवढ्या काळामध्ये माझ्यावर एकही आरोप झालेला नाही, माझ्यावर एकही दबक्या आवाजात चर्चा झालेली नाही कुठल्या याची. मी अतिशय प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. ज्या कामामध्ये मला सत्तेची संधी मिळाली तिथं सामान्य माणसासाठी काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जसं भारतीय जनता पक्षाच्या काळात चिक्की घोटाळा झाला, प्रकाश मेहताचा गृहनिर्माण घोटाळा झाला, जमिनीचे घोटाळे झाले, तसे घोटाळे अद्याप कुठलेही आमच्या नावावर नाहीत. एवढे घोटाळे झाले तर त्यांनी आता हे मंगलप्रसाद लोढा इथं आहेत त्यांच्या काढावं ना, भरपूर टॅक्स चुकला असेल त्यांनी जे साखर कारखाने आता नवीन त्यांच्यावर भारतीय जनता पक्ष त्यांची काढावी कागदपत्र, किंवा भारतीय जनता पक्षाचे जे घोटे ते काढावेत ना सगळे. म्हणजे एक इम्पार्शल म्हणून त्यांची प्रतिमा होईल. हे भारतीय जनता पक्षाचं एक हत्यार म्हणून याचा वापर करतायत आणि महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करतायत. हे साध्य होणार नाही आणि आमचा काय आवाज दबणार नाही जोपर्यंत माझ्या पक्षावर. आता पवारसाहेबांचा काय संबंध आहे? शरद पवारसाहेबांचं नाव ती घेता याची लायकी आहे काय? उद्धव ठाकरेंचं नाव घेत आहे सातत्याने. मला वाटतं हे बोलण्यासाठी मला उच्च न्यायालयात जावं लागेल आणि हे बोलण्यापासून त्यांना रोखावं लागेल, कारण ह्यामुळं हे फार हे झालेलं आहे. अशी परिस्थिती होणं बरोबर नाही. जे योग्य आहे ते. चंद्रकांत पाटलांच्यावर मी सांगितलेलं आहे की त्यांनी हायब्रिड युनिव्हर्सिटीमध्ये घोटाळा केला आहे, त्याची मी FIR करणार आहे. आणि मी महाविकास आघाडीच्या सगळ्यांना सांगितलं आहे की आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. कदाचित ही सगळ्यांच्यावर अशी परिस्थिती येईल, आपल्याला त्यांचे घोटाळे काढावे लागतील, त्यांना योग्य मार्गावर आणावं लागेल. ठीक आहे, लोकशाही पद्धतीने काय चालायचं ते चालू ना, याच्यापूर्वी चाललेलं नाही, परंतु हे असं चालू देता कामा नये अशी माझी विनंती आहे.